गुड मॉर्निंग. मागच्या वेळेला आपण जो महत्त्वाचा पार्ट जो होता, जो होमोलायटिक बॉन्ड फिशन अँड हेट्रोलायटिक बॉन्ड फिशन बघितलेलं होतं. आता ते बॉन्ड फिशन आपण कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये बघितलेलं होतं. आता कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं की दोन ॲटम्समध्ये आपल्याला ऑर्बिटल्समध्ये ओव्हरलॅपिंग होतं. तसंच ते ओव्हरलॅपिंग झालं आणि ते कोॲक्सल ओव्हरलॅपिंग जेवढं मॅक्झिमम होईल, इंटरन्यूक्लिअर ॲक्सेसला धरून जेवढं मॅक्झिमम होईल तो तेवढा स्ट्रॉंग बॉन्ड तयार होतो आणि तो बॉन्ड म्हणजेच सिग्मा बॉन्ड होय असं म्हणतो. म्हणजे ज्यावेळेला सिग्मा बॉन्ड तयार होतो त्यावेळेला टू ॲटम्स दे आर गोइंग टू बी अ बॉन्डेड विथ ईच अदर. आता ह्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये आपण काय म्हटले की म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स हे घडतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स झालं की आपल्याला कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. परंतु हे शेअरिंग होत असताना म्हणजेच कोव्हॅलेंट बॉन्ड होत असताना एखादा ॲटम हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह जास्त असतो आणि एखादा ॲटम इलेक्ट्रोनिगेटिव्ह कमी असतो. म्हणजेच थोडक्यात जर तुम्ही घेतला तर हा तुमचा कार्बन, आणखीन हा हॅलोजन म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड फ्लोरीन हा जर घेतला तर ह्या कार्बन आणखीन हॅलोजन मध्ये आपल्याला हॅलोजन जो आहे हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. ओके, हॅलोजन काय आहे? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजेच कार्बन आणि हॅलोजन ह्या दोघांच्या मध्ये आपल्याला पर्टिक्युलरली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बघायला मिळतो. कुठला बघायला मिळतो? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. कुणामध्ये? आपल्याला तर कार्बन आणि हॅलोजन मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बघायला मिळतो. परंतु दोघांच्या मधला बॉन्ड कुठला आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजेच काय? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. इथं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स कुणामध्ये झालेले आहेत? क्लोरीन किंवा ब्रोमीन किंवा आयोडीन कुणाबरोबर झालेले आहेत? कार्बन बरोबर. म्हणजे कार्बन बरोबर हॅलोजनचा जो बॉन्ड येतो तो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. आणि कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये कार्बन आणि हॅलोजन मध्ये हॅलोजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बघायला मिळतो. कुणामध्ये? कार्बन आणि हॅलोजन मध्ये. म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स मुळे काय होतं राजानो? हॅलोजन हॅज ॲबिलिटी टू पुल इलेक्ट्रॉन्स फ्रॉम कार्बन. म्हणजेच ह्या कार्बन कडनं इलेक्ट्रॉन डेन्सिटी हा पुल करतो. कोण? हॅलोजन ग्रुप. आणि म्हणून हॅलोजन वरती आपल्याला पार्शियल निगेटिव्ह डेल्टा चार्ज आणि कार्बन वरती पॉझिटिव्ह डेल्टा चार्ज असा आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे इथं पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह कॅरेक्टर येतं, म्हणजेच पोलर कॅरेक्टर येतं. कशामध्ये? कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये. काय येतं? तर ज्या वेळेला दोन ॲटम कोव्हॅलेंटली बॉन्डेड असतात त्यातला एखादा ॲटम मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तर त्याची ॲबिलिटी टू पुल द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम अदर ॲटम. म्हणजे इथं हॅलोजन ॲटम आणि कार्बन हे दोन ॲटम कोव्हॅलेंटली बॉन्डेड आहेत. हॅलोजन ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे कुणापेक्षा? कार्बनपेक्षा. म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स कार्बन आणि हॅलोजन मध्ये जास्त आहे. आणि हॅलोजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं त्यामध्ये लक्षात घ्या, हॅलोजन हॅज ॲबिलिटी टू पुल द इलेक्ट्रॉन्स. कुणाकडनं पुल करतो? तर कार्बनकडनं इलेक्ट्रॉन्स पुल करतो. त्यामुळं हॅलोजन वरची आपल्याला निगेटिव्ह डेल्टा चार्ज ॲक्वायर होतो. काय होतो? ह्याच्यावरती निगेटिव्ह डेल्टा चार्ज ॲक्वायर होतो. आणि कार्बन वरती आपल्याला ॲक्वायर
पॉझिटिव्ह डेल्टा चार्ज येतो. मग इथं पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह कॅरेक्टर येतं, म्हणजेच पोलर कॅरेक्टर येतं. कुठं बघितलंय? हेट्रोलायटिक बॉन्ड फिशन मध्ये. मग पोलर कॅरेक्टर, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह कॅरेक्टर ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स कशामध्ये? सिग्मा बॉन्ड मध्ये हे येतं. हे जे कॅरेक्टर आहे, पोलर कॅरेक्टर आहे, हे परमनंट असतं कशामध्ये? सिग्मा बॉन्ड मध्ये. आणि म्हणून इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय? परमनंट पोलरायझेशन ऑफ अ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन टू बॉन्डेड ॲटम्स इज कॉल्ड ॲज इंडक्टिव्ह इफेक्ट. बघा, परमनंट पोलरायझेशन इन अ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स between these two atoms, okay, between two bonded atoms is called as inductive effect. आणि हे काय आहे? परमनंट कॅरेक्टर आहे, परमनंट पोलरायझेशन. कारण का? ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे त्याच्याकडेच इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही परमनंटली शिफ्ट होते, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं हा परमनंटली पर्टिक्युलरली जो परमनंटली पोलरायझेशन जे होतं ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स म्हणजेच ज्या वेळेला हॅलोजन आणि कार्बन हे ज्या वेळेला आपल्याला दोन ॲटम्स बॉन्डेड असतात त्यावेळेला त्यांच्या सिंगल कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स येतो. मग इथं हॅलोजन सोडा दुसरा कुठलाही ग्रुप असेल आणि जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स येत असेल, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स येत कशामध्ये? सिग्मा बॉन्ड मध्ये. आणि म्हणून इथं म्हटलंय परमनंट पोलरायझेशन ऑफ अ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. काय म्हटलेलं आहे? परमनंट पोलरायझेशन ऑफ अ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड दॅट इज सिग्मा बॉन्ड. एवढं लक्षात ठेवा. ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन टू बॉन्डेड ॲटम इज कॉल्ड ॲज इंडक्टिव्ह इफेक्ट. हा महत्वाचा पार्ट येतो. मग याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? तर इंडक्टिव्ह इफेक्ट हा परमनंट इफेक्ट आहे, म्हणून इथं परमनंट पोलरायझेशन. दुसरा काय आहे? शेअर्ड इलेक्ट्रॉन्स. जे हे दोघं जण कार्बन आणि हॅलोजन शेअर केलेले आहेत इलेक्ट्रॉन्स ना, शेअर्ड इलेक्ट्रॉन्स परमनंटली शिफ्टेड टुवर्ड्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. म्हणजेच जे कार्बन आणि हॅलोजननं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स केलेले आहेत ते शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स परमनंटली शिफ्ट होतात मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कडं. तिसरा, इंडक्टिव्ह इफेक्ट शोज ओके ऑर ब्रॉट द चेंजेस इन फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज असतात त्या सोल्युबिलिटी असेल, डायपोल मोमेंट असेल किंवा मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट सारख्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावरती हा इंडक्टिव्ह इफेक्ट काय करतो? पर्टिक्युलरली चेंज ब्रॉट करतो. म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट ब्रॉट द चेंजेस इन फिजिकल प्रॉपर्टी. आता हा परमनंट इंडक्टिव्ह इफेक्ट जो आहे त्याचं स्टँडर्ड हा कार्बन आणि हायड्रोजन बॉन्ड पकडला जातो. कार्बन आणि हायड्रोजन बॉन्ड मध्ये झिरो इंडक्टिव्ह इफेक्ट आहे हे समजलं जातं, हे लक्षात ठेवा. इंडक्टिव्ह इफेक्ट शोन थ्रू अ ॲरो हेडेड मिडल. म्हणजे ॲरो कसा काढला जातो? ही लाईन काढली जाते आणि मध्ये डायरेक्ट शेवटल्या एंडला, टर्मिनल एंडला कधीही ॲरो नसतो, मध्ये हेड केलेला ॲरो असतो. त्यानं तुम्हाला इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवला जातो आणि इट इज डिनोटेड बाय अ पर्टिक्युलरली आय ह्यानं दाखवला जातो. आता इथं जो परमनंट इफेक्ट आहे तो लक्षात ठेवा. इथं पर्टिक्युलरली शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स जे आहे ते शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स हा लक्षात ठेवा. हा पार्ट शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स हा जो आहे ना, शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स विदाउट लुझिंग द ऑक्टेट लूज न होता आपल्याला परमनंट इफेक्ट बघायला मिळतो विदाउट लुझिंग ऑक्टेट. म्हणजेच लोकलायझेशन takes place
विदाउट लुझिंग ऑक्टेट. विदाउट लुझिंग ऑक्टेट हा आपल्याला बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, परमनंट पोलरायझेशन ऑफ अ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स ओके बिटवीन टू बॉन्डेड ॲटम्स. आता इथं हॅलोजनची ॲबिलिटी टू पुल द इलेक्ट्रॉन्स ही जास्त आहे, त्यामुळं का हॅलोजनवरती निगेटिव्ह डेल्टा चार्ज ॲक्वायर होतो आणि कार्बनवरती पॉझिटिव्ह डेल्टा चार्ज ॲक्वायर होतो. म्हणजेच आपल्याला पोलर कॅरेक्टर डेव्हलप होतं ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळे जे पोलर कॅरेक्टर होतं ते परमनंट कॅरेक्टर आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये जे शेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत बिटवीन दीज टू ॲटम्स हे शिफ्टेड टुवर्ड्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं आणि त्याचं डिलोकलायझेशन म्हणजे शिफ्टिंग जे परमनंट आहे विदाउट लुझिंग ऑक्टेट होतं आणि म्हणून ते परमनंट कॅरेक्टर येतं. एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर. मग आता ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट मीन्स पर्टिक्युलरली बघा, हा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट मीन्स द इंडक्टिव्ह इफेक्ट काय आहे. इंडक्टिव्ह इफेक्ट shown by electron donating group is called positive inductive effect. आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय. इंडक्टिव्ह इफेक्ट shown by electron withdrawing ग्रुप, हे लक्षात ठेवा. मग आता बघा इथं काय होतं, इलेक्ट्रॉन कार्बन स्वतःला देतो म्हणजेच कार्बन काय झाला पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट देतो आणि हॅलोजन इलेक्ट्रॉन पूल करतो म्हणजे विड्रॉ करतो म्हणजेच हॅलोजन काय करतो निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट देतो. म्हणजे दोन प्रकारचे इंडक्टिव्ह इफेक्ट आहेत, एक पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि दुसरा येतो निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट हा इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे होतो आणि पर्टिक्युलरली निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग कॅरेक्टर मुळे येतो. हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हा जो परमनंट इफेक्टचा जो कॅरेक्टर आहे हा परमनंट इफेक्ट मुळे आपल्याला लक्षात घ्या. पर्टिक्युलरली आपण जर बघितलं परमनंट इफेक्ट आहे ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स मुळे. ओके, आता हा जो पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे तर लक्षात घ्या पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. आता इथं वरचं मी पुसतो कारण का पुढचा जो पार्ट आहे तो महत्वाचा कॅरेक्टर्स आहेत हे लक्षात ठेवा. हे परमनंट आहे हे लक्षात ठेवा. ओके, आता पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट जो आहे तो पर्टिक्युलरली काय करतो तर स्वतःची इलेक्ट्रॉन डेन्सिटी दुसऱ्या आपल्याला ॲटमला देते म्हणजेच पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट हा आपल्याला काय होतो दुसऱ्याला पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉन देतं हे लक्षात ठेवा. म्हणजेच पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट मुळे काय होतं पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट ड्यू टू पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट इलेक्ट्रॉन डेन्सिटी particularly electron density on atom is increases हे लक्षात ठेवा. आणि पर्टिक्युलरली ज्या वेळेला तुम्ही बघता तर ह्यामध्ये पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजेच हा जर तुमचा कार्बन आणि हा कार्बन असेल ओके तर हा काय करणार इलेक्ट्रॉन देणार ह्याला, हा कार्बन देणार ह्या क्लोरीनला देणार म्हणजेच हा इलेक्ट्रॉन डोनेट केला
म्हणजेच काय होईल, इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीजेस, इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन ॲटम इन्क्रीजेस. कशामध्ये? पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट मुळे होतं. त्यामुळं काय होतं, बेसिक कॅरेक्टर हे इन्क्रीज होतं आणि ऍसिडिक कॅरेक्टर हे काय होतं, ऍसिडिक कॅरेक्टर डिक्रीज होतं. मग आता पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट देणारे ग्रुप कुठले कुठले आहेत हे आपल्याला माहिती पाहिजेत. आणि ते ग्रुप पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट देणारे जे ग्रुप आहेत त्यांची ऑर्डर कशी आहे, O मायनस. ओके, हे ग्रुप आहे O मायनस गिव्स अ मोर पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दॅन COO मायनस. COO मायनस हा देतो तर हा टर्शरी ब्युटाईल पेक्षा जास्त आहे. टर्शरी ब्युटाईल हा तुम्हाला बघायला मिळतो पर्टिक्युलरली ओके CH3 ट्वाइस. त्याच्यानंतर आपल्याला CH3 ट्वाइस नंतर आपल्याला इथं CH2CH3 नंतर CH3 नंतर D, त्याच्यानंतर H हे कॅरेक्टर बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा आहे हा पार्ट. पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कुठले कुठले आहेत. आता हे सगळे काय आहेत, हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत. हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, ह्यामध्ये आणखीन तुम्हाला अल्कॉक्सी ग्रुप येतो, ओके, NH2 ग्रुप येतो, OH ग्रुप येतो. हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप येतं. म्हणजेच पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट हे सगळे ग्रुप तुम्हाला दाखवतं. काय दाखवतं, हे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट ग्रुप दाखवतो तुम्हाला. आता ड्यू टू निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट मुळे काय होतं बघा, ड्यू टू निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट मुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन ॲटम डिक्रीजेस. ओके, आणि त्यामुळे काय होतं, बेसिक कॅरेक्टर डिक्रीजेस अँड ऍसिडिक कॅरेक्टर इन्क्रीजेस आपल्याला बघायला मिळतं. आता मग हे कोणकोणते देतात, आता हे सगळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजेच काय आहेत, हे सगळे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहेत. मग हे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कुठले कुठले येतात तर लक्षात घ्या, NO2 येतो, CN येतो, फ्लोरीन येतो, COOH येतो, CHO येतो. हे सगळे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहेत. मग ह्यांच्यामध्ये आपल्याला जर ऑर्डर जर बघायची झाली तर डिक्रीज ऑर्डर काय आहे, NO2 चा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ची कॅपॅसिटी जास्त आहे दॅन CN ची जास्त आहे COOH ची जास्त आहे दॅन फ्लोरीन ची जास्त आहे दॅन क्लोरीन ची जास्त आहे दॅन ब्रोमीन ची जास्त आहे दॅन आयोडीन ची जास्त आहे दॅन अल्कॉक्सी ग्रुप म्हणजे OR ची जास्त आहे OH ग्रुप. आता इथं लिहितो खालती, OH ग्रुप ची जास्त आहे कुणापेक्षा तर फिनाइल ग्रुप पेक्षा. आणि फिनाइल ग्रुपची जी जास्त आहे कुणापेक्षा, पर्टिक्युलरली डबल बॉन्ड कॅरेक्टर्स पेक्षा. आणि डबल बॉन्ड कॅरेक्टरची आहे हायड्रोजन पेक्षा. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात इंडक्टिव्ह इफेक्ट मधला हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे इंडक्टिव्ह इफेक्ट मधला. आणि म्हणून इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजेच परमनंट पोलरायझेशन इन but particularly two atoms which are covalently bonded to each other due to electronegativity difference. यामध्ये दोन प्रकारचे इंडक्टिव्ह येतात, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह म्हणजे जो इलेक्ट्रॉन डोनेट करतो तो पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, आणि जो इलेक्ट्रॉन पर्टिक्युलरली विड्रॉ करतो तो आपल्याला
काय बघायला मिळतो, तर तो आपल्याला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप हा पर्टिक्युलरली निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट देतो. निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टमुळं ॲसिडिक कॅरेक्टर वाढतं आणि बेसिक कॅरेक्टर कमी होतं, आणि पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टमुळं बेसिक कॅरेक्टर वाढतं आणि ॲसिडिक कॅरेक्टर कमी होतं, हे लक्षात ठेवा. परंतु हा इंडक्टिव्ह इफेक्ट इन कार्बन चेन होल्ड्स अप टू 4 कार्बन, हे लक्षात ठेवा. म्हणजेच हा 1 2 3 4, ओके, आणि हा Cl जे ह्याच्यावरती पॉझिटिव्ह डेल्टा 1 डेल्टा 2 डेल्टा 3 अँड डेल्टा 4, म्हणजेच 4 कार्बन जर असतील म्हणजेच ब्युटेन पर्यंतच्या पर्टिक्युलरली पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट हा फिजिकल प्रॉपर्टीवरती चेंज अडॉप्ट करतो किंवा चेंज ब्रॉट करतो. म्हणजेच 4 कार्बन पुरताच आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्ट जो आहे हा पर्टिक्युलरली इट कॅन इन्फ्लुएन्स, प्रभाव टाकतो, इन्फ्लुएन्स करतो ऑन पर्टिक्युलरली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन 2 ॲटम्स, हे लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये काय होतं, डेल्टा 1 पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन पॉझिटिव्ह डेल्टा 2, पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन डेल्टा 3, पॉझिटिव्ह डेल्टा 4 असं येतं. परंतु डेल्टा 4 पासून तो पॉझिटिव्ह चार्ज हा कमी कमी होत जातो, म्हणजेच त्याचा इन्फ्लुएन्स हा कमी कमी होतो, एवढं लक्षात ठेवा. आणि ही जे पर्टिक्युलरली इंडक्टिव्ह इफेक्ट जो आहे, जो टर्मिनल इफेक्ट म्हणून ओळखला जातो, कारण का इथं टर्मिनल इफेक्ट येतो, हे लक्षात ठेवा. कारण टर्मिनलला आपल्याला फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा येतो, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो इंडक्टिव्ह इफेक्टच्या कॅरेक्टर्सचा. आणि जो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बिकम्स निग्लिजिबल, म्हणजेच आफ्टर 3, म्हणजे हा जो पहिले 3 कार्बन आहेत, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही निग्लिजिबल येते, निग्लिजिबल होते आफ्टर 3 कार्बन नंतर ती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही निग्लिजिबल इन कॅरेक्टर येते. आणि म्हणून आपल्याला कार्बन नंबर 4 किंवा कार्बन नंबर 5 नंतर परमनंट इफेक्ट हा बघायला मिळत नाही, किंवा त्याच्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली सगळ्यात महत्त्वाचे कॅरेक्टर्स म्हणजेच जो इन्फ्लुएन्स आहे तो फिजिकल प्रॉपर्टीजवरती, म्हणजे डायपोल मोमेंटवरती, सोल्युबिलिटीवरती, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंटवरती, किंवा पर्टिक्युलरली आपल्याला कॅरेक्टर्समध्ये जे येतात फिजिकल कॅरेक्टर्स, मग तो डेन्सिटी कॅरेक्टर्स असतील त्याच्यावरती इन्फ्लुएन्स करत नाही, हे लक्षात ठेवा. मग आपल्याला जर तुम्ही बघितलं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कुठले कुठले आहेत, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कुठले कुठले आहेत, त्याच्यामध्ये जे आपल्याला डिक्रीजिंग ऑर्डर आहे ती डिक्रीजिंग ऑर्डर कशी आहे हे बघून ठेवा. हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो, हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे कोणाबाबतचा, तर इंडक्टिव्ह इफेक्टच्या कॅरेक्टर्स बाबतचा आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर आपण जो पुढचा पार्ट बघणार आहोत तो म्हणजेच इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. पुढचा जो पार्ट येणार आहे तो आहे इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. मला वाटतंय की हा इंडक्टिव्ह इफेक्ट तुम्हाला समजला असेल. तर इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये परमनंट पोलरायझेशन आहे, हे लक्षात ठेवा. आता पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट म्हणतो. काय म्हणतो याला आपण? इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. आता हा जो इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट आहे हे लक्षात घ्या. हा इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा परत पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह कॅरेक्टर्स मध्येच आपल्याला बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह कॅरेक्टर्समध्येच आपल्याला इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा पर्टिक्युलरली कॅरेक्टर्स जो आहे इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. आणि पुढचा जो पार्ट येतो ज्याला मेसोमेरिक इफेक्ट किंवा
सगळ्यात महत्त्वाचा म्हणजेच हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट होय. मग आता आपण जो बघणार आहोत तो आहे इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. कुठला बघणार आहोत? तो आहे इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा बघणार आहोत. मग आता इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा बघत असताना राजानो, हा इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा बघत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे कॅरेक्टर आहे तर हे डबल बॉन्ड कॅरेक्टर येतं, एवढं लक्षात ठेवा. कुठलं कॅरेक्टर येतं? तर ते डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे. ओके. आता इलेक्ट्रोमेरिक इफेक्टची डेफिनेशन काय आहे बघा. पर्टिक्युलरली जर बघितलं तर कंप्लीट ट्रान्सफर ऑफ अ पाय इलेक्ट्रॉन, complete transfer of pi electrons or pi bond म्हणा. pi electrons or pi bond, okay, from one atom to another atom in presence of reagent. हे लक्षात ठेवा. इन प्रेझेन्स ऑफ रिएजंट म्हणजेच सुटेबल अटॅकिंग एजंट. मग तो इलेक्ट्रोफाईल असेल किंवा न्यूक्लिओफाईल असेल. इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय? इलेक्ट्रॉन डेफिशियंट, ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. कुठं बघितलंय? होमोलायटिक बॉन्ड फिशन मध्ये. आणि न्यूक्लिओफाईल म्हणजे काय? इलेक्ट्रॉन रिच, ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, त्याला न्यूक्लिओफाईल म्हणतात. म्हणजे दोन प्रकारचे रिएजंट असतात, एक इलेक्ट्रोफिलिक आणि एक असतो न्यूक्लिओफिलिक. त्यालाच अटॅकिंग एजंट म्हटला जातो. हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आपण? कंप्लीट ट्रान्सफर ऑफ पर्टिक्युलरली अ पाय इलेक्ट्रॉन. म्हणजेच हा तुमचा सी डबल बॉन्ड सी असेल तर काय होतं? हा पाय इलेक्ट्रॉन फ्रॉम कार्बन 1 टू कार्बन 2 ह्याच्यामध्ये ट्रान्सफर होतो आणि कार्बन 1 वरती आणि 2 वरती असे चार्ज येतात विथ रिएजंट. रिएजंट म्हणजेच सुटेबल अटॅकिंग एजंट येतात. एवढं लक्षात ठेवा. हा महत्वाचा पार्ट येतो. आता ह्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? कॅरेक्टरिस्टिक पाय बॉन्ड इज इन्व्हॉल्ड. यामध्ये काय येणार? पाय बॉन्ड इज इन्व्हॉल्ड. सेकंड काय आहे? ट्रान्सफर ऑफ अ पाय इलेक्ट्रॉन in presence of a reagent. It is temporary effect. As soon as reagent withdraw molecule, as soon as reagent withdraw, okay, molecule is restored. म्हणजे इथं बघा, इथं रिएजंट आहे. मग तो रिएजंट काय असणार आहे बघा राजानो. तर आपल्याला हा असं आपण लिहू E+ आणि Nu- असं घेतलं तर E+ म्हणजे इलेक्ट्रोफाईल, Nu- म्हणजे न्यूक्लिओफाईल. दोन्हीपैकी कुठलाही रिएजंट ह्यामध्ये काय होणार आहे? ट्रान्सफर ऑफ वन इलेक्ट्रॉन टू अनादर इलेक्ट्रॉन, फ्रॉम वन ॲटम टू अनादर. ज्या वेळेला रिएजंट तुम्ही ऍबसेंट करता, काढून टाकता, त्यावेळेला तो पोझिशन रिस्टोर करतो. म्हणजे मॉलिक्यूल गेट्स रिस्टोर. म्हणून तो काय आहे? टेम्पररी इफेक्ट आहे. हे लक्षात ठेवा. पाय बॉन्ड इज इन्व्हॉल्ड, दॅट इज मस्ट. कॅरेक्टर मल्टिपल बॉन्ड येतो. पुढे आहे पाय इलेक्ट्रॉन्स. आपल्याला
निगेटिव्ह चार्ज 2 येतो, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये काय होतं, ॲटम गेट्स an electron is a negative charge, that is anion, and atom donate gets positive charge, that is cation. हे तयार होतं अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अ रिएजंट. म्हणजेच पाय बॉन्ड इज इन्व्हॉल्व ट्रान्सफर ऑफ अ पाय इलेक्ट्रॉन इन प्रेझेन्स ऑफ अ रिएजंट. म्हणजेच अंडर इन्फ्लुएन्स ऑफ अ अटॅकिंग एजंटच्या इन्फ्लुएन्स मध्ये तुम्ही काम करणार, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं, इट इज रिले इफेक्ट. जे इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा रिले इफेक्ट दाखवतो. म्हणजेच कसा बघा, हा सी डबल बॉन्ड सी, हा सी डबल बॉन्ड सी आणि हा सी असेल आणि प्रेझेन्स ऑफ रिएजंट असेल तर काय करतो बघा, हा पाय बॉन्ड इकडे ट्रान्सफर होतो, हा पाय बॉन्ड इकडे ट्रान्सफर होतो आणि आपल्याला प्रॉडक्ट कसा तयार होतो बघा, हा सी, ह्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड सी, म्हणजे हा कार्बन नंबर 1, 2, 3, 4 आणि 5 येतं. आता काय होतं, कार्बन नंबर 2 आणि 3 मध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि परत हा असा. म्हणजे इथं कार्बन नंबर हा 1, 2, 3, 4 आणि हा 5. ओके. आता इथं काय बघा, कार्बन नंबर 1 आणि 2 च्या मध्ये डबल बॉन्ड आहे आणि 3 आणि 4 च्या मध्ये आहे. आणि इथं काय होतं, इन प्रेझेन्स ऑफ अ रिएजंट इलेक्ट्रोफाईल ऑर न्यूक्लिओफाईल च्या मध्ये जर प्रेझेन्स मध्ये असेल तो रिले होतो. कार्बन नंबर 1 आणि 2 च्या ऐवजी तो 2 आणि 3 मध्ये येतो किंवा आपल्याला 4 and 5 च्या मध्ये जातो. त्यालाच आपल्याला रिले इफेक्ट म्हटला जातो, हे लक्षात ठेवा. हे आता परत एकदा सांगतो, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट म्हणजेच कंप्लीट ट्रान्सफर ऑफ अ पाय इलेक्ट्रॉन फ्रॉम वन ॲटम टू अनादर ॲटम इन प्रेझेन्स ऑफ अ सुटेबल अटॅकिंग एजंट, म्हणजेच त्यालाच रिएजंट म्हणतो, हे लक्षात ठेवा. जो ॲटम आपल्याला इलेक्ट्रॉन डोनेट करतो त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, जो घेतो त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो. इथं पाय बॉन्ड इन्व्हॉल्व्ह होतात. सिंगल बॉन्डला हा इफेक्ट येत नाही, सिग्मा बॉन्डला इफेक्ट नाही. पाय बॉन्ड म्हणजेच ज्या ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर आणि ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर येतील तिथंच आपल्याला हे ट्रान्सफर ऑफ अ पाय इलेक्ट्रॉन्स बघायला मिळतील अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अ अटॅकिंग एजंट. हा इट इज अ टेम्पररी इफेक्ट आहे. ज्या वेळेला हा रिएजंट तुम्ही विड्रॉ करून घेता त्यावेळेला मॉलिक्यूल हा रिस्टोर होतो. म्हणजेच हे कॅशायन अँड अनायन्सचं कन्व्हर्जन पुन्हा आपल्याला डबल बॉन्ड कॅरेक्टर मध्ये होतं, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो, तो अनायन तयार होतो आणि जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो कॅशायन तयार होतो आणि तो रिले इफेक्ट आहे, एवढं लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये सुद्धा परत 2 पार्ट येतात, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. हे दोन्हीही पार्ट आपल्याला बघायचे आहेत, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. आता पॉझिटिव्ह ई म्हणजेच पॉझिटिव्ह इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हे लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा सगळ्यात आपल्याला हे बघत असताना पॉझिटिव्ह इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट म्हणजेच काय आहे, द ट्रान्सफर ऑफ, काय आहे, ट्रान्सफर ऑफ पाय इलेक्ट्रॉन. आता ह्यामध्ये लक्षात घ्या काय आहे महत्वाचं, ट्रान्सफर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स आहे. ट्रान्सफर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स टेक्स प्लेस टुवर्ड्स अटॅकिंग एजंट.
ओके, म्हणजेच रिएजंट हे जर असेल, म्हणजे ट्रान्सफर ऑफ अ पाय इलेक्ट्रॉन टुवर्ड्स अटॅकिंग एजंट असेल, तर आपल्याला काय बघायला मिळतो, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट बघायला मिळतो. म्हणजे हा तुमचा सी डबल बॉन्ड सी आहे आणि हा तुमचा अटॅकिंग एजंट आहे. तर लक्षात घ्या, ह्यामध्ये आपल्याला काय होतं, तर हा इलेक्ट्रॉन इकडे येतो आणि टुवर्ड्स अटॅकिंग म्हणजेच पॉझिटिव्ह इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट, आणि निगेटिव्ह ई म्हणजेच निगेटिव्ह इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट म्हणजे काय, निगेटिव्ह इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट म्हणजे काय, तर ट्रान्सफर कोणाचा आहे, ट्रान्सफर ऑफ अ पाय इलेक्ट्रॉन अवे फ्रॉम अटॅकिंग एजंट. हे अटॅकिंग एजंटच्या अवे असणार आहे, म्हणजे हा सी डबल बॉन्ड सी असेल आणि इथं तुमचा अटॅकिंग एजंट असेल. हा इकडनं अटॅक करणार आहे, बघा हा इकडनं अटॅक करणार आहे, म्हणजेच त्याच्या कडनं ट्रान्सफर. आता हे इकडनं केलं तर काय होईल, ह्याच्या एक्झॅक्ट अवे आपल्याला काय होतं, म्हणजे एक्झॅक्ट अपोजिट साइडनं पाय इलेक्ट्रॉन्सचं ट्रान्सफर होतं, पाय इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. ओके, पाय इलेक्ट्रॉन ट्रान्सफर अवे, आणि इथं काय आहे, पाय इलेक्ट्रॉन ट्रान्सफर, पाय इलेक्ट्रॉन ट्रान्सफर टुवर्ड्स. म्हणजे बघा हा पाय इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर जो आहे टुवर्ड्स अटॅकिंग एजंट आहे आणि इथं विरुद्ध दिशेला आहे. मग त्यावेळेला जो येतो त्यावेळेला निगेटिव्ह इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट म्हणजेच मायनस ई इफेक्ट बघायला मिळतो. हे लक्षात ठेवा, हा इम्पॉर्टंट पार्ट येतो. मग आता इंडक्टिव्ह इफेक्ट आणि इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट मधला डिफरन्स काय हे आपण बघूया. पॉइंट नंबर 1, इंडक्टिव्ह इफेक्ट आणि इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट काय आहे, परमनंट आहे. इलेक्ट्रोमेरिक काय आहे, टेम्पररी आहे. हा महत्वाचा पहिला पार्ट. दुसरा पार्ट काय येतो, द इलेक्ट्रॉन पेयर, म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये सांगतो बरं का, इलेक्ट्रॉन पेयर इज स्लाइटली शिफ्टेड, इलेक्ट्रॉन पेयर इज स्लाइटली शिफ्टेड टुवर्ड्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. इथं काय आहे, इलेक्ट्रॉन पेयर इज कम्प्लिटली शिफ्टेड और कम्प्लिटली ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ॲटम टू अनादर ॲटम. बघा हा परत एकदा सांगतो, इंडक्टिव्ह इफेक्ट हा परमनंट आहे, इलेक्ट्रोमेरिक हा टेम्पररी आहे. ह्याच्यामध्ये काय इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन पेयर और इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज शिफ्टेड टुवर्ड्स अ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. इलेक्ट्रॉन पेयर शिफ्टेड टुवर्ड्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. बट इन केस ऑफ इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट काय होतं, जर इलेक्ट्रॉन पेयर इज कम्प्लिटली ट्रान्सफर्ड, म्हणजेच पाय इलेक्ट्रॉन इज कम्प्लिटली ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ॲटम टू अनादर ॲटम, ओके, विच इज जॉईन्ड बाय अ डबल बॉन्डेड और ट्रिपल बॉन्डेड. हे लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये इलेक्ट्रॉन्स ऑफ सिग्मा बॉन्ड आर पार्टिसिपेटेड, म्हणून परमनंट पोलरायझेशन इन सिग्मा बॉन्ड म्हणतो. इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन ऑफ सिग्मा बॉन्ड आर पार्टिसिपेटेड. इथं काय आहे, इलेक्ट्रॉन्स फ्रॉम पाय बॉन्ड, म्हणजे इलेक्ट्रोमेरिक मध्ये इलेक्ट्रॉन्स फ्रॉम पाय बॉन्ड आर पार्टिसिपेटेड. पुढचा पार्ट काय येतो बघा, इंडक्टिव्ह इफेक्ट इज अरायझेस ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स मुळे येतो इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि इथं काय येतं, तर इट इज अरायझेस ड्यू टू प्रेझेन्स ऑफ सुटेबल अटॅकिंग एजंट. सुटेबल अटॅकिंग एजंट मुळे इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट घडतो आणि इथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स मुळे येतो. आता इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये पार्शल चार्ज डेव्हलप्ड ऑन रिस्पेक्टिव्ह ॲटम, पार्शल चार्ज हा रिस्पेक्टिव्ह ॲटम मध्ये येतो. आणि इथं काय येतं, इलेक्ट्रोमेरिक मध्ये युनिपॉझिटिव्ह और निगेटिव्ह चार्ज डेव्हलप रिस्पेक्टिव्हली. हे लक्षात ठेवा. पुन्हा सांगतो, इंडक्टिव्ह इफेक्ट आणि इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट म्हणजे काय, तर इंडक्टिव्ह इफेक्ट
इज नथिंग बट इट इज अ परमनंट इफेक्ट. इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट काय आहे तर इट इज अ टेम्पररी इफेक्ट आहे. इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये काय आहे, इलेक्ट्रॉन पेअर इज स्लाइटली ट्रान्सफर ऑर शिफ्टेड टुवर्ड्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इथं काय होतं, पाय इलेक्ट्रॉन ऑर इलेक्ट्रॉन पेअर शिफ्टेड ऑर ट्रान्सफर फ्रॉम वन इलेक्ट्रॉन टू अनदर इलेक्ट्रॉन येतं. इथं इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये इलेक्ट्रॉन्स फ्रॉम सिग्मा बॉन्ड इज पार्टिसिपेटेड आणि इथं काय होतं, इलेक्ट्रोमेरिक मध्ये पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉन्स फ्रॉम पाय इलेक्ट्रॉन्स इट इज गोइंग टू बी अ पार्टिसिपेटेड. इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट हा अरायझेस ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स मुळे येतो, परंतु इथं इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट इज अरायझेस ड्यू टू अटॅकिंग एजंट मुळे येतो. ह्याच्यात लक्षात ठेवा. इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये पार्शल चार्ज डेव्हलप होतो बिटवीन टू ॲटम्स. इथं काय होतं, पर्टिक्युलरली युनि पॉझिटिव्ह ऑर युनि निगेटिव्ह चार्ज इज डेव्हलप ड्यू टू अ अटॅकिंग एजंट. हे लक्षात ठेवा. हा इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट आणि इंडक्टिव्ह इफेक्ट मधला डिफरन्स आहे, हे तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. इलेक्ट्रोमेरिक आणि इंडक्टिव्ह इफेक्ट हे दोन्ही जर तुम्ही कॅरेक्टर जर बघितले तर सगळ्यात महत्वाचा जो पार्ट येतो तो इलेक्ट्रोमेरिक आणि इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये हा पर्टिक्युलरली पाय इलेक्ट्रॉन्स हा असल्यामुळं टेम्पररी इलेक्ट्रोमेरिक, परमनंट इंडक्टिव्ह इफेक्ट हा येतो. आता ह्या दोन्ही इफेक्ट केमिकल रिॲक्टिव्हिटीवरती आणि फिजिकल कॅरेक्टर्सवरती इन्फ्लुएन्स करतात, एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच जर न्यूक्लिओफाईल असेल किंवा इलेक्ट्रोफाईल असेल तर हे इंडक्टिव्ह इफेक्ट आणि इलेक्ट्रोमेरिक इफेक्टमध्ये आपल्याला रिॲक्शन्स ज्या घडतात, म्हणजे ज्याला आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ॲडिशन रिॲक्शन अशा ज्या म्हणतो, त्या रिॲक्शन्स होत असताना लक्षात घ्या, त्या रिॲक्शन्स होत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर जो येतो तो हा इफेक्टचा फॅक्टर येतो, हा लक्षात ठेवा. आता ह्याच्या पुढचे जे आपल्या इफेक्ट्स आहेत तो म्हणजेच आपल्याला रिझोनन्स इफेक्ट, हायपर कॉन्जुगेशन आणि मेसोमेरिक इफेक्ट असे 3 इफेक्ट आहेत. ते तिन्ही इफेक्ट आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया, कारण हे सगळं तसं बघायला गेलं तर हे जड आहे. कारण आपल्याला पहिल्यांदा सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड हे नेचर ऑफ अ केमिकल बॉन्ड ह्या टॉपिकमध्ये येतात. कसे तयार होतात हे मी तुम्हाला फक्त आत्ता सांगितलेलं आहे, परंतु तुम्हाला हे केव्हा जास्त आणखीन आकलन होईल ज्यावेळेला आपण नेचर ऑफ अ केमिकल बॉन्ड घेऊ. परंतु इट इज अ पार्ट ऑफ अ जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, हा पार्ट म्हणजेच पर्टिक्युलरली जरी तुमच्या पुस्तकात पहिल्या चॅप्टर्समध्येच हा इफेक्ट दिलेला आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट, ओके, नंतर इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट दिलेला आहे, त्याचा अभ्यास करताना आपल्याला कोव्हॅलेंट बॉन्ड, ओके, मग ते परमनंट काय आहे, सिग्मा बॉन्ड काय आहे, पाय बॉन्ड काय आहेत हे माहिती असलं पाहिजे. आणि त्यामुळं ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या थोड्याशा डिफिकल्ट आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून मी इंडक्टिव्ह इफेक्ट हा जो येतो तो परमनंट पोलरायझेशन इन अ सिग्मा बॉन्ड और इन अ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळं येतो. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह वरती आपल्याला पार्शल निगेटिव्ह डेल्टा चार्ज आणि रिस्पेक्टिव्हली जो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्यावरती पार्शल पॉझिटिव्ह डेल्टा चार्ज येतो. त्यालाच आपण इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणतो. जो इलेक्ट्रॉन देतो त्याला पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणतात. जो इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतो, पुल करून घेतो, त्याला निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणतात. इंडक्टिव्ह इफेक्ट हा परमनंट कॅरेक्टर आहे आणि परमनंटली आपल्याला मोर निगेटिव्ह ॲटमकडं इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही शिफ्ट होते विदाऊट लुझिंग देअर ऑक्टेट. म्हणजे जे डिस्प्लेसमेंट होतं ते विदाऊट लुझिंग ऑक्टेट हे डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्सचं होतं, हे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो आपल्याला. मग जर पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट देणारे ग्रुप असतील तर बेसिक कॅरेक्टर इन्क्रीज करतात आणि ॲसिडिक कॅरेक्टर डिक्रीज करतात. ते जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतील तर ॲसिडिक कॅरेक्टर वाढवतात आणि बेसिक कॅरेक्टर डिक्रीज करतात.
पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट देणारे ग्रुप म्हणजे काय, जे इलेक्ट्रॉन डोनेट करतात, जे इलेक्ट्रॉन रिलीज करतात. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉईंग म्हणजे काय, जे इलेक्ट्रॉन पुल करतात किंवा स्वतःकडे खेचतात. ॲबिलिटी टू पुल द इलेक्ट्रॉन्स ऑर विड्रॉ द इलेक्ट्रॉन्स, ते निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट देतात आणि त्याची ऑर्डर आपण बघितलेली आहे, हे लक्षात ठेवा. मग पुढचा पार्ट बघितला इलेक्ट्रोमेरिकमध्ये. इलेक्ट्रोमेरिकमध्ये पाय बॉन्ड हा ट्रान्सफर होतो फ्रॉम वन ॲटम टू अनादर विथ अ सुटेबल अटॅकिंग एजंटमध्ये येतो. म्हणजे इथं अटॅकिंग एजंट हे महत्वाचं आहे. अटॅकिंग एजंट काढून टाकला तर तो मॉलिक्यूल रिस्टोर होतो, हे लक्षात ठेवा. हा टेम्पररी कॅरेक्टर आहे इलेक्ट्रोमेरिकमध्ये. आणि ह्यामध्ये डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स होत असताना ऑक्टेट लूज होतं. ओके, हे लक्षात ठेवा. इथं डिस्प्लेसमेंट विदाउट लुझिंग ऑक्टेट होत नाही. ओके, इथं लूज होऊन इलेक्ट्रॉन फ्रॉम वन ॲटम टू अनादर ॲटम शिफ्ट होतो. म्हणजे स्पाय इलेक्ट्रॉन शिफ्ट होतात, ट्रान्सफर होतात इन प्रेझेन्स ऑफ और अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अटॅकिंग एजंट. आणि तो रिले इफेक्ट देतो. आणि ॲज सून ॲज तुम्ही अटॅकिंग एजंट विड्रॉ करतो तर मॉलिक्यूल गेट्स इट्स ओरिजिनल पोझिशन, मीन्स मॉलिक्यूल गेट्स रिस्टोर्ड, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं युनिपॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कार्बोनियम आणि कार्बॅनियन आयन्स हे डेव्हलप होतात ड्यू टू ट्रान्सफर ऑफ पाय इलेक्ट्रॉन. हे ज्या वेळेला तुमच्या लक्षात येईल त्यावेळेला हे दोन्हीही इफेक्ट हा महत्त्वाचे आहेत, हे तुम्हाला कळून येईल, एवढं लक्षात ठेवा. ओके, तर हे दोन इफेक्ट पुन्हा एकदा वाचा, पुन्हा एकदा बघा सगळ्यांनी, एवढी माझी तुम्हाला एक पर्टिक्युलरली विनंती आहे. कारण हे दोन्हीही इफेक्ट इम्पॉर्टंट आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि मग उद्याच्या भागामध्ये रिझोनन्स इफेक्ट म्हणजे काय, हायपर कॉन्जुगेशन म्हणजे काय, आणि पर्टिक्युलरली आपल्याला मेसोमेरिक इफेक्ट. मेसोमेरिक हा थोडासा इंडक्टिव्ह इफेक्टच्या जवळ जातोय, एवढंच मी फक्त तुम्हाला सांगतो. मग आपण उद्या मेसोमेरिक, हायपर कॉन्जुगेशन आणि पर्टिक्युलरली रेझोनन्स इफेक्ट हे तिन्ही इफेक्ट बघायचे आहेत, हे लक्षात ठेवा. थँक्यू व्हेरी मच.